विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भिक्खू धम्मदीपजी थेरो यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट नेरी दिगर तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्या वतीने पूजनीय बनते धम्मदीपजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। सकाळपासून आपण सर्वजण या ठिकाणी बसला आहात। सकाळच्या सत्रामध्ये धम्मध्वजारोहण परित देशना परित्राण पाठ या ठिकाणी संपन्न झाला। भिक्खू संघाचं भोजनदान सुद्धा झालं आणि पत्रकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा झालं। उपासक बाबुराव वाघ यांनी आपल्याला थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलं। उपासक साहित्यिक जयसिंग वाघ सरांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी अत्यंत सविस्तर विस्तार रूपाने तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून चिंतनात्मक दृष्टिकोनातून खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं। PhD चे आमचे मार्गदर्शकच आहेत, म्हणजे होते आणि भविष्यामध्ये होऊ शकतात, कारण काही कारणास्तव सरांचा खूप आग्रह होता आणि मला तरी असं वाटतं की सरांकडे जर ॲडमिशन असतं तर कदाचित आतापर्यंत खरोखरच PhD झाली असती, कारण ते माझ्या पाठीमागे खूप लागले होते, लगेच तयारी करा लगेच तयारी करा। पण कधी कधी काही गोष्टी जे काय म्हणू आपण त्यांना की योगायोगाने म्हणा तशा गोष्टी घडतात आणि प्रचार प्रसार हा अत्यंत महत्त्वपूर्ण माध्यम आहे। प्रचार प्रसार करणे हे आम्हाला थोडं जास्त महत्त्वाचं वाटलं आणि त्यामुळे सध्या 2-2.5 वर्षापासून अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे PhD तर करणारच आहे, येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू। तर ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमचे सर मसू पगारे सर, अत्यंत सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ज्या विषयाची निवड केली तर ते काही 10-15 मिनिटाचा 20 मिनिटाचा विषय काही नव्हता आणि त्यांना लेक्चर देण्याच्या म्हणजे सवयी आहेत। किमान 45 मिनिटापर्यंत हा विषय चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतात आणि आणखी 10-15 मिनिटं बोलले असते तर काही फरक पडला नसता, मला तरी असं वाटतं। म्हणजे बाकीच्यांचं काही सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं आणखी 10-15 मिनिटं बोलले जरी असते तरी काही फरक पडला नसता, कारण विषय अत्यंत चांगल्या प्रकारे सरांनी मांडला। सरांचा खूप चांगला अभ्यास आहे, अनेक भिक्खूंच्या सहवासामध्ये ते राहतात, चर्चा करतात, चिंतन मनन करतात आणि प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास करतात। त्यांचे मार्गदर्शन आपण श्रवण केलं। खरं तर वेळ तसा भरपूर झालेला, 1 वाजला मला वाटतं
आणि एकच्या समोर टाइम गेला असेल, पण इथे पत्रकामध्ये सांगितल्याप्रमाणे माझी धम्मदेशना जी आहे बघा, तर 3 वाजेपर्यंतची आहे. म्हणजे 3 वाजता तुम्हाला भोजनाचा वेळ आहे. 3 वाजले का? नाही वाजले. तुम्हाला बरोबर 3 वाजता भोजनाला मिळेल. कारण 2:30 ते 3 असा अर्धा तासाचा वेळ माझ्या धम्मदेशनेचा होता आणि 3 काही मला वाटतं वाजले नाही. आणि समजून घ्या भूक लागलीच, कारण जिगच्छा परमा रोगा असं भगवंतांनी म्हटलं आहे. भूक नावाचा रोग आहे बघा. सर्वसामान्य आपल्याला छोटे मोठे रोग असतात, छोटं मोठं औषध घेतलं का ते रोग बरे होतात. पण भूक नावाचा रोग असा आहे की मातेच्या गर्भातून जेव्हा आपण बाहेर येतो, मातेची नाळ तोडली जाते, अगदी तेव्हापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत भूक नावाचा रोग बघा आपल्या सोबत असतो. आणि त्यावरती रोज औषध घ्यावं लागतं. सकाळी घ्यावं लागतं, दुपारी घ्यावं लागतं, संध्याकाळी घ्यावं लागतं. म्हणजे ज्यांचा रोग जसा असेल, ऐक ना, कधी कधी एक वेळेस मनुष्य जेवण करतो, भोजन करतो, कधी 2 वेळेस करतात, कधी 3 वेळेस करतात, आणि कधी कधी काही नुसते खातच राहतात. ऐक ना, कारण त्यांचा रोग तशा प्रकारचा असेल. कारण प्रत्येकाचा रोग काही सारखा नाही. ज्याचा जसा रोग असेल तशा प्रकारचं ते भोजन ग्रहण करतात. त्यामुळे भोजनाला बिलकुल बंदी नाही. कारण भगवंत असे म्हणतात की उपासी पोटी धम्म कधीही श्रवण केल्या जात नाही. उपासी पोटी कधी धम्मश्रवण मनुष्य करू शकत नाही. आणि त्यामुळे खरोखर ज्यांना असं वाटतं की आपण जेवण करायला पाहिजे, कारण भंतेजी म्हटल्याप्रमाणे शरीराचं भोजन आणि मनाचं भोजन हे दोन्ही भोजन चालू आहे. तिकडे शरीराचं भोजन चालू आहे आणि आपल्याकडे मनाचं भोजन चालू आहे. त्यामुळे अधिक काही मी बोलणार नाही, कारण बरेच मान्यवर बोलले. थोड्या काही विषयाला अनुसरून काही शंका कुशंका ज्या आपल्या चित्तामध्ये असतात, मनामध्ये असतात, त्या संदर्भामध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करेल. कारण सध्याचं जे वातावरण आहे, हे वातावरण हा जो पिरियड आहे, तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाला अनुसरून तसं बरेचसे लोक सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जरा जास्त शिकलेले आहे बघा. सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं जास्त माध्यम आहे आणि त्यामुळे काही शंका कुशंका चर्चा विमर्श लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होत असतो. खरं तर वर्षावास समारोपाचा कार्यक्रम किंवा वर्षावास समापनाचा कार्यक्रम, कठीण चिवर्दनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ही जी धम्मभूमी आहे, यापूर्वी सुद्धा आम्ही इथे आलो होतो. पावसाळ्यामध्ये वातावरण अत्यंत रमणीय आहे. आज आपल्याला एवढं सुंदर असं वातावरण इथं पाहायला मिळते. आणि ही सुरुवात आहे. हळूहळू हळूहळू या धम्मभूमीचं जे रूपांतर आहे खूप मोठ्या स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे. यापूर्वी सुद्धा मी भंतेजींना बोललो, आपण जर बुद्धांचं रूप इथे जर निर्माण केलं, समजून घ्या, तर या परिसरामध्ये एक लोकांना श्रद्धेचं स्थान निर्माण होऊ शकते. भंतेजी त्याबद्दल चर्चा करणार, कारण आपल्या विहारामध्ये संघरत्न बुद्ध विहार मयूर पार्क येथे आम्ही सुंदर असं बुद्धाचं रूप निर्माण केलं. थायलंडचे भंतेजी आहेत खमसिंग भंतेजी म्हणून, स्वतः ते रूप बनवतात. अत्यंत सुंदर असे रूप ते बनवतात. इथे सुंदर बुद्धाचं रूप जर असेल तर आणखीच्या भूमीला म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं एक धार्मिक वातावरण इथे निर्माण होऊ शकते. या वर्षावासाच्या अनुषंगाने भंतेजी दर संडेला सुगत तथागत महाविहार जळगाव या ठिकाणी सुद्धा उपोषण शिबिर बघा आम्ही 3 महिन्यापर्यंत तिथे राबवले. 50-60 लोक, कधी 70 लोक, कधी 80 लोक, अशा प्रकारे दर संडेला म्हणजे सकाळी 7 वाजतापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे लोकांनी धम्म म्हणजे श्रवण केला. भंतेजी इथून बघा तिथे येत होते. म्हणजे धम्माच्या प्रती तळमळ आहे. 2-3 वर्षापासून या परिसरामध्ये भंतेजी राहतात. आणि जळगाव शहरामध्ये, जळगाव परिसरामध्ये भिक्खूंची संख्या फार कमी आहे. सुगतवंश भंतेजी सध्या बिमार आहेत. संघरत्न भंतेजी राहतात आणि आणखी कोणी भिक्षू या परिसरामध्ये नाही आहे. आणि त्यामुळे भंतेजी ते राहतात, ही आपली अत्यंत जमेची अशी बाजू आहे. कारण या परिसरामध्ये राहणे, धम्माचं काम करणे अत्यंत महत्वपूर्ण असं एक कार्य आहे. आणि त्यामुळे भंतेजी या परिसरामध्ये राहतात. आपण सर्वच जण
भंतेंना खूप चांगल्या प्रकारे मदत करता, सहकार्य करता आणि केलं सुद्धा पाहिजे. कारण धम्मरथाची 4 चाके भगवंताने सांगितले, भिक्षू आहे, भिक्षुणी आहे, उपासक आहे, उपासिका आहे. ही चारही चाकं जर अत्यंत मजबूत असतील, परिपक्व असतील, जोमाने काम करणार असतील, तर धम्माचा रथ अधिक गतिमान होऊ शकतो. आणि त्यामुळे भंतेजी आपल्याकडे वास्तव्य करतात. कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने ज्या ज्या श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी जे काही दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, हे सर्वांचं महान आणि असीम असं हे पुण्यकर्म आहे. तर हा जो दिवाळीचा पिरियड आहे बघा, मी नेहमी बोलत असतो जसं जयसिंग वाघ सरांनी 2-3 दिवसापूर्वी मी कविता म्हणजे लिहिली. 2 दिवसापूर्वी मला वाटतं 30 तारखेला ती कविता मी लिहिली, पोस्ट केली. तर त्यावरती म्हणजे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया आहे. म्हणजे चांगले सुद्धा बोलणारी लोक आहे आणि काही लोकांनी त्यावरती डिबेट सुद्धा माझ्यासोबत केली बऱ्याच म्हणजे फोनवरती. तर माझं असं वैयक्तिक मत आहे, कारण आपण सर्व वाचक आहात, अभ्यासू आहात, इतिहासाचे जाणकार असंख्य लोक समाजामध्ये आहे. तर बुद्ध तत्वज्ञानाला समजून घेत असताना आपण बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण जोपर्यंत आपण बाबासाहेबांना समजून घेत नाही, बाबासाहेबांच्या विचार प्रणालीला आपण समजून घेत नाही, बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञानाकडे बाबासाहेबांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनाला आपण जोपर्यंत समजून घेत नाही, कारण बाबासाहेब असं म्हणतात की जो इतिहास जाणत नाही, इतिहास समजून घेत नाही, तो इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि त्यामुळे इतिहासाला जाणणं, इतिहासाला समजून घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वपूर्ण आहे. धम्म दीक्षा देत असताना बुद्ध तत्वज्ञानामध्ये जेव्हा धम्म दीक्षा दिली जाते, भगवंत, कारण 2 प्रकारे धम्म दीक्षा दिली जात असे. भगवंताकडे जे जे लोक श्रद्धा संपन्न उपासक उपासिका येत असत, तर ज्यांचं मन खरोखर परिवर्तन होत असे, ज्यांना असं वाटत असे की आपण या संसारामध्ये आता राहून आहे, आपण भिक्षू बनावं, तर ते भगवंताकडे जायचे आणि भगवंताला ते विनंती करायची की भगवान मला प्रवज्जा घ्यायची आहे. तर भगवंत यही भिक्कवे अशा प्रकारचा शब्दप्रयोग करायचे आणि त्यांची उपसंपदा, त्यांची प्रवर्जा होत असे. एखादा उपासक जर त्याला भगवंताची देशना आवडली, तर देशना आवडल्यानंतर त्याच्या हृदयातून अशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असे आणि तो स्पष्टपणे भगवंताच्या समोर जाऊन हात जोडत असे आणि हात जोडून भगवंताला म्हणत असे की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, ज्याप्रमाणे भगवान भरकटलेल्या मनुष्याला रस्ता दाखवावा, ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, अशा प्रकारे भगवंताने आपला धम्म प्रकाशित केला आहे. भगवान किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो. अजीवनपर्यंत, बघा शब्दप्रयोग असा आहे, अजीवनपर्यंत 3 रत्नाचा शरणागत उपासक म्हणून माझा आपण स्वीकार करावा. अशा प्रकारची 2 दीक्षा विधी होण्याचे म्हणजे काही विधी असतात भगवंताच्या काळामध्ये, तर अशा होतात. एक भिक्षूंना भगवंत यही भिक्खवे म्हणायचे आणि उपासक आपल्या मनातून तसा भाव व्यक्त करायचे की बुद्धाला, धम्माला आणि संघाला मी आजीवनपर्यंत शरणागत उपासक माझा स्वीकार करावा. हा नियम असताना सुद्धा बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना गुरु चंद्रमणी महास्तवीरांच्या हस्ते पंचशील ग्रहण केलं. बाबासाहेबांनी स्वतः पंचशील ग्रहण केलं. बाबासाहेबांच्या समवेत 6 लाख लोकांनी पंचशील ग्रहण केलं आणि पंचशील ग्रहण केल्यानंतर बाबासाहेबांनी बघा स्वतः 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. 22 प्रतिज्ञा देत असताना आपण जाणता सुरुवातीच्या ज्या 11 प्रतिज्ञा आहेत त्या नकारात्मक आहेत आणि प्रतिज्ञेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी पंचशिलाला अंतर्भूत केलेला आहे. प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी आर्य अष्टांगिक मार्गाला अंतर्भूत केलेला आहे. प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेबांनी मैत्री असेल, करुणा असेल, मुदिता असेल, उपेक्षा असेल या तत्वांना अंतर्भूत केला आहे.
दान पारमितेला सुद्धा बाबासाहेबांनी अंतर्भूत केला आहे. आणि एवढंच नव्हे तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध तत्वज्ञानाच्या विरुद्ध आणि विसंगत मी कोणत्याही प्रकारचं आचरण करणार नाही, अशी सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये एक प्रतिज्ञा बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. मग माझं असं म्हणणं आहे की आता जे लोक असं म्हणतात, संदर्भ देतात बघा दिवाळीच्या संदर्भामध्ये, म्हणजे विशेष रूपाने जेव्हा जेव्हा दिवाळी येते तेव्हा तेव्हा व्हॉट्सअपवरती असेल किंवा SMS असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेखाच्या माध्यमातून असेल तर प्रति आणि म्हणजे ज्या काही प्रतिक्रिया असतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या काही प्रतिक्रिया असतात, तर अनेक लोक बघा दोन संदर्भ देतात. एक संदर्भ असा देतात की चक्रवर्ती सम्राट अशोकांनी 84,000 विहाराची निर्मिती केली, त्यामध्ये चैत्य असेल, शिलालेख असेल, स्तूप असेल, या सर्वांवरती त्यांनी दिवे लावून म्हणजे तो उत्सव संपन्न केला, ज्याला दीप महोत्सव असं म्हणतात, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की सिद्धार्थ बोधिसत्वाने 6 वर्ष तपश्चर्या केली, बुद्धत्वाला प्राप्त केलं, आणि बुद्धत्वाला प्राप्त केल्यानंतर 6 वर्षानंतर जेव्हा ते कपिलवस्तूला गेले, तर कपिलवस्तूला गेल्यानंतर शाक्य लोकांनी भगवंताचं खूप चांगल्या प्रकारचं स्वागत केलं, सन्मान केला, आणि त्याने दिवे लावून तिथे सुद्धा भगवंताचा सन्मान केला, असं सुद्धा म्हटलं जातं. हे दोनही संदर्भ अनेक लोक बघा आता दिवाळीला दीप उत्सव म्हणून संपन्न करण्यासाठी म्हणजे हे दाखले देत असतात. माझं असं वैयक्तिक मत आहे, जर समजून घ्या हे दोनही संदर्भ इतिहासामध्ये जर आपण बघितले तसं हा जो हे दोनही जे संदर्भ आहेत, तर दोनही संदर्भाचा आणि दिवाळीचा काही संबंध येत नाही, काही संबंध नाही आहे. इतिहासाचं जर आपण वाचन केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर कारण भगवंत कपिलवस्तूला हे कार्तिक पौर्णिमेला गेलेले नाही आहे. भगवंत कार्तिक पौर्णिमेला कपिलवस्तूला गेले नाही आहे, तर दुसऱ्या एका पौर्णिमेला, मला वाटतं की फाल्गुन पौर्णिमेला भगवंत कपिलवस्तूला म्हणजे गेलेले आहे. तर अशा प्रकारचे संदर्भ असताना सुद्धा, आणि जर समजून घ्या असा काही संदर्भ जरी असेल, तर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देत असताना असा कुठेतरी उल्लेख केला असता की अन्य मी कुठल्याही प्रकारचे हिंदू धर्मातील जे काही सण आहे, उत्सव आहे, असं साजरे तुम्ही करू नये, अशी जी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिली, तर त्याला थोडीशी बगल दिली असती की दिवाळी हा दीप उत्सव म्हणून तुम्ही साजरा केला पाहिजे. इतिहासाला जर पुरावा असता तर बाबासाहेबांनी आपल्याला असं सांगितलं असतं, परंतु अशा प्रकारचा कुठलाही पुरावा किंवा कुठल्याही प्रकारचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक लोकांच्या डोक्यामध्ये बघा हे जे कर्मकांड आहे, उत्सव आहे, सण आहे, हे सण म्हणजे अनेक वर्षापासून लोक करत आले, आणि ज्या ज्या लोकांना म्हणजे करण्याची इच्छा असते किंवा ज्या लोकांना करावं असं वाटतं, तर अशा लोकांसाठी असा मेसेज मात्र अत्यंत पॉझिटिव्ह वाटतो. आणि तशा प्रकारचे लोक आमच्या सोबत सुद्धा डिबेट करतात. जेव्हा अनेक आता कविता खूप लोकांनी फॉरवर्ड केली, तर त्या अनेक लोकांनी माझ्यासोबत पॉझिटिव्ह तर बोललेच, परंतु काही लोक निगेटिव्ह सुद्धा बोलले. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की भंतेजी तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे, तुम्ही तर भिक्षू आहात, म्हणजे तुम्ही तर लोक बघा देश विदेशामध्ये आम्ही भगवंताच्या समोर, आणि अनेक लोक स्टेटसला तुम्ही बघितलं असेल किंवा व्हॉट्सअपला बघितलं असेल, तर बाबासाहेबांच्या समोर दिवा लावून, बाबासाहेबांच्या समोर अशा प्रकारची आरती करून, भगवंताच्या समोर दिवा लावून अशा प्रकारे बघा अनेक लोकांनी दिवाळी साजरी केली. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बाबासाहेबांच्या समोर दिवा लावतो, आम्ही बुद्धांच्या समोर दिवा लावतो, बाबासाहेब तर प्रज्ञेचे प्रतीक आहेत, बुद्ध तर प्रज्ञेचे प्रतीक आहे. म्हणजे आपल्याच मनाने काहीतरी जोडायचं आणि आपल्या मनामध्ये असणारे जे संस्कार आहे त्या संस्काराला पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करायचा. अशा प्रकारचा बघा लोकांचा एक बुद्धिविलास सध्याच्या घडीला वर्तमान काळामध्ये निर्माण होत आहे. माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेला आपण प्रमाण मानलं पाहिजे. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या ना, बाबासाहेबांनी असं म्हटलं की हे करायचं नाही तर बिलकुल करायचं नाही. जर बाबासाहेबांवरती आपली श्रद्धा आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मावरती आपली श्रद्धा आहे, तर आपण बिलकुल ती गोष्ट केली नाही पाहिजे. कारण आपण आपल्या बुद्धीचा किती विलास करण्याचा प्रयत्न केला किंवा आपण आपली बुद्धी किती खर्च करण्याचा प्रयत्न केला, तरी बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेशी आपल्या बुद्धीची तुलना एक तीळ मात्र अंश सुद्धा होऊ शकत नाही. मग तो किती स्वतःला विद्वान समजणारा असू द्या, ज्ञानी समजणारा असू द्या, पंडित समजणारा असू द्या, बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाशी किंवा विद्वत्तेशी
त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेला आपण प्रमाण मानलं पाहिजे. आपण जर प्रमाण मानलं असेल, कारण बाबासाहेबांना जोपर्यंत आपण समजून घेत नाही, 22 प्रतिज्ञा देण्यामागचा जो उद्देश होता, हजारो वर्षापासून कर्मकांडाची भावना, अंधश्रद्धेची भावना, ईश्वरवादाची भावना, आत्मा असेल, परमात्मा असेल, या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये हजारो वर्षापासून बघा हा समाज गुलाम होता. आणि जोपर्यंत मानसिक गुलामी नष्ट होत नाही, जोपर्यंत मानसिक गुलामगिरीला आपण नाहीसं करत नाही, संपवत नाही, तोपर्यंत वैचारिक परिवर्तन आपल्यामध्ये कधीही होऊ शकत नाही. आता तर कुठं हळूहळू बघा लोक धम्माचं आचरण करू लागले, हळूहळू लोक पंचशिलावरून आता अष्टशिलाकडे येऊ लागले. आता कुठं लोकांना पंचशील समजत आहे, पंचशिलेच्या समोर लोकांना आता कुठंतरी अष्टशील समजत आहे. उपोषणशील आता हळूहळू लोक धारण करू लागले, त्याचं आचरण करू लागले. आणि नुकतेच धम्म मार्गावरती बघा लोक लागले की पुन्हा या कर्मकांडाच्या भावना लोकांच्या मनावरती निर्माण करण्याचा खोडसाळपणा बघा लोक करतात. नेमकं कोण करते, कशा प्रकारचं करते याचं आपण सांगू शकत नाही, परंतु व्हॉट्सअपवरती मात्र अनेक प्रकारचे असे मेसेज फिरत असतात. बांधवांनो, बाबासाहेबांनी महत प्रयासाने हा धम्म दिलेला आहे आणि प्रॅक्टिकली स्वतः बाबासाहेबांनी आचरण केलं. सरांनी सुद्धा उल्लेख केला, जेव्हा धम्म दीक्षेच्या पूर्वीच्या रात्री बाबासाहेबांनी श्याम हॉटेलमध्ये महापरित्राण पाठ भिक्खू संघाच्या हस्ते केला. जेव्हा बाबासाहेबांचे सहकारी बाबासाहेबांना असं म्हणतात की बाबासाहेब आपल्यासाठी संध्याकाळच्या काही अल्पहाराची काही तयारी करायची आहे का, काही तुम्हाला लागत असेल तर आम्हाला सांगा. तेव्हा बाबासाहेब स्पष्टपणे त्यांना असं म्हणतात की संध्याकाळी मी काही घेणार नाही. का घेणार नाही, तर आज माझं उपोषणशील आहे. बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की आज माझं उपोषणशील आहे आणि उपोषणशील असल्या कारणाने मी संध्याकाळी काहीही घेणार नाही. बुद्ध विद्वानांचा जर तुम्ही वैचारिक ज्ञानाचा जर तुम्ही म्हणजे दाखला जर घेतला असेल, तत्वज्ञानी लोकांचा दाखला घेतला असेल, तर राजा मिलिंदाने जेव्हा भंते नागसेन सोबत मेंढक प्रश्नाला सुरुवात केली, सुरुवातीचे साधे साधे लक्षण प्रश्न त्यांनी भंते सोबत चर्चा केली, विचारले, प्रश्नाची उत्तर त्यांनी दिली. परंतु मेंढक प्रश्न जेव्हा त्यांना विचारायचे होते, तर मेंढक प्रश्न विचारण्याच्या पूर्वी स्वतः राजा मिलिंदाने 10 दिवसापर्यंत राज्यकारभार त्यागला होता. 10 दिवसापर्यंत उपोषणशिलाचं आचरण केलं होतं आणि 10 दिवसापर्यंत उपोषणशिलाचं आचरण करून स्वतः चिंतन मनन करून नंतर मेंढक प्रश्नाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे इतिहासाचा दाखला आपण घेतला पाहिजे, जाणला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. म्हणजे धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि आता कुठे हळूहळू लोक धम्माचं आचरण करू लागले. पुन्हा आपले लोक त्यांना बघा कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, या पूजा अर्चेमध्ये पुन्हा गुंतवण्याचा प्रयत्न करत आहे. असंख्य लोकांनी याच म्हणजे आजचा प्रसंग बघा आणि 5-6 वर्षापूर्वीचं जर चिंतन मनन जर केलं असेल तर 5-6 वर्षापूर्वी बघा लोक दिवाळी सण हा लपून चोरून करत होते. परंतु जेव्हापासून हा दीप उत्सवाचा जो कन्सेप्ट समोर आला, संकल्पना समोर आली, तेव्हापासून लोक बघा उघड दिवाळीचा सण साजरा करत आहेत. आणि त्यामुळे पुन्हा जर आपण अशा प्रकारच्या म्हणजे उत्सवामध्ये जर स्वतःला गुंतवत असेल, पुन्हा आपण त्या कर्मकांडाकडे जात असेल, पुन्हा त्या अंधश्रद्धेकडे जात असेल, पुन्हा आपण सत्याला समजून घेत नसेल, कारण दिवाळीचा जो संदर्भ आहे तो ऐतिहासिक संदर्भ आहे. जसं सरांनी बोलताना असं बोलले की महापुरुषांच्या म्हणजे जेवढे काही हिंदूंचे सण निर्माण झाले आहे, तर महापुरुषांना नष्ट करून, महापुरुषांची हत्या करून अशा प्रकारचे सण आणि उत्सव निर्माण झाले. दिवाळीचा संदर्भ सुद्धा ऐतिहासिक आहे. इतिहासामध्ये तशा प्रकारचा पुरावा आहे. सुत्तामध्ये आपल्याला तो पुरावा मिळतो. भगवंताचे जे अग्रश्रावक महामोग्गलायन होते, सारीपुत्त आणि महामोग्गलायन हे भगवंताचे अग्रश्रावक होते. उजवा हात आणि डावा हात ज्याला असं म्हटलं आहे. भगवंत प्रत्यक्ष रूपाने असं म्हणतात, ज्या दिशेने सारीपुत्त जाईल, ज्या दिशेने महामोग्गलायन जाईल, त्या दिशेने मला जाण्याची आवश्यकता नाही. कारण माझ्या देशनेमुळे जसे लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरंत होतात, अगदी तशाच प्रकारे सारीपुत्तांची देशना असेल, महामोग्गलांची देशना असेल, तर त्यांच्या देशनेमुळे सुद्धा लोकांमध्ये परिवर्तन होते. आणि भगवंताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सारीपुत्त म्हणते प्रज्ञेमध्ये अग्र होते, महामोग्गलायन म्हणते
रिद्धी सिद्धीमध्ये अग्र होते आणि धम्माचा प्रचार करण्यामध्ये अत्यंत जोमाचं त्यांचं कार्य होतं. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माला विरोध करणारे त्या काळामध्ये जे असणारे जे तीर्थकार होते, सारिपुत्त भंतेचं परिनिर्वाण झालं होतं आणि महामोगलान म्हणते जिवंत होते. तर असं म्हटलं आहे की त्यांना सुद्धा आपण हत्या केली पाहिजे, त्यांना सुद्धा मारलं पाहिजे. आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये रिद्धिसिद्धीचं बल होतं. रिद्धिसिद्धीचं बल असल्या कारणाने त्यांनी स्वतःला वाचवलं. ते भगवंताकडे गेले. भगवंताला त्यांनी विचारलं की भगवान अशा अशा प्रकारे माझ्यावरती मारेकरी हल्ला करत आहेत, मी काय करायला पाहिजे. तर भगवंत असे म्हणतात की तुझं मृत्यू जर असा असेल, कारण त्याचं पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये साहित्यामध्ये उल्लेख आलेला आहे, तर तुझं मरण अशा प्रकारचं होईल. आणि असं म्हटलं आहे की त्यांची हत्या केली, त्यांच्या शरीराचे पूर्णपणे तुकडे तुकडे केले आणि त्यांच्या चरबीमध्ये कार्तिक पौर्णिमेला त्यांची हत्या केली गेली. आणि कार्तिक पौर्णिमेपासून ते म्हणजे कार्तिक अमावस्येपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत बघा 15 दिवसाचा उत्सव त्यांनी संपन्न केला. हा ऐतिहासिक पुरावा आहे. आणि भगवंताच्या धम्माला ग्लानी येण्यासाठी भगवंताच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा जो अत्यंत प्रभावशाली भिक्षू होता, त्या भिक्खूंची त्यांनी हत्या केली. आणि त्या हत्येच्या बदल्यामध्ये बघा हा दिवाळीचा उत्सव संपन्न झालेला आहे. त्यांनी निर्माण केला तेव्हापासून. दुसऱ्या बाजूने इतिहासाचा जेव्हा आपण दाखला घेतो तर असंही म्हटलं जातं की दिवाळीच्या दिवशी लोक आजही म्हणतात इडापिडा जाऊ आणि बळीचं राज्य येऊ, अशा प्रकारचं म्हटलं जातं. बळीराजाची सुद्धा म्हणजे या दिवशी हत्या केली असं म्हटलं आहे. त्यांची संपत्ती पूर्णपणे लुटली असं म्हटलं आहे. आणि तेव्हापासून हा सण सुद्धा संपन्न करतात असंही म्हटलं आहे. दोन ऐतिहासिक उदाहरण आपल्या समोर असताना बघा आपण अशा प्रकारचे उत्सव आणि सण साजरे करतो. आणि त्यामुळे आपण इतिहासाला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. इतिहासाला जाणत असताना, समजून घेत असताना बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. जसं जयसिंग सर वाघ सरांनी वर्धमान महावीराचा जो संदर्भ दिला की असंही लोक म्हणून ते उल्लेख करतात त्यांचं महापरिनिर्वाण झालं. परंतु इतिहासाचा जर आपण म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचं जर आपण चिंतन केलं, अभ्यास केला, तर वर्धमान महावीर सिद्धार्थ बोधिसत्व जेव्हा नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये होते तेव्हा ते मृत्यूला प्राप्त झाले होते. ऍक्च्युली त्यांना सुद्धा बुद्ध म्हटलं जातं. परंतु तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर चिंतन मनन जर असं केलं असेल तर भगवंत असे म्हणतात की ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नसतो त्या तत्वज्ञानामध्ये ना श्रोतापन्न आहे, ना सकृतागामी आहे, ना अनागामी आहे, ना अरहंत आहे. ज्या तत्वज्ञानामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही तिथे दुःखमुक्ती नाही आहे. आणि वर्धमान महावीरांनी जी 4 प्रकारचे अस्ते सांगितले आहे तर त्याचं थोडंसं चिंतन मनन जर आपण केलं असेल तर त्याच्यामध्ये आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये जमीन आसमानचा भेद फरक आपल्याला पाहायला मिळत असतो. ते शीलवान होते, ते गुणवान होते, त्यांना काही रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या, परंतु अरहंत मात्र ते नव्हते. बुद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा चिंतन मनन केलं तर ते अरहंत सुद्धा नव्हते. परंतु त्यांना जे मानणारे लोक आहे, त्यांची जी पूजा करणारे लोक आहे, त्यांच्याप्रती ज्या लोकांची श्रद्धा आहे ते लोक मात्र त्यांना सुद्धा अरहंत म्हणतात. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहे या संकल्पना आपण बुद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर होऊ शकते त्यांच्या अन्वयांनी तशा प्रकारचा उत्सव सुद्धा संपन्न केला असेल. कारण बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर ज्याप्रमाणे भगवंताने स्पष्टपणे आपल्या भिक्षूंना सांगितलं की भिक्षू म्हणाले की भगवान तुम्ही गेल्यानंतर तुमच्या धम्माचा वारस कोण आहे, तुमच्या धम्माला तुम्ही तर आता गेले, मग तुम्ही गेल्यानंतर आम्ही धम्माला प्रमुख कोणाला म्हटलं पाहिजे, आम्ही धम्माला श्रेष्ठ कोणाला म्हटलं पाहिजे, कोण आमचा संचालक असेल, कोण आम्हाला मार्गदर्शन करणार असेल. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की तुमचा कोणीही मार्गदर्शक नसेल, तुम्हाला कोणी मार्ग करणार नसेल, धम्म आणि विनय हा तुमचा मार्गदर्शक असेल आणि तोच तुमचा बुद्ध असेल. अशा प्रकारची व्याख्या भगवंताने केली बघा. धम्म आणि विनय हा आपला मार्गदर्शक आहे. ज्याप्रमाणे भगवंताने तत्वज्ञान सांगितलं आहे, ज्याप्रमाणे भगवंताने विनय सांगितला आहे, विनयाची आचारसंहिता आणि धम्माची नीतिमत्ता ही आपल्या सोबत जर असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं जे उत्पन्न होणार दुःख आहे या सर्व प्रकारच्या दुःखाला बघा आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. आणि त्यामुळे महत प्रयासाने हा धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. सहजासहजी हा धम्म म्हणजे प्राप्त नाही झाला आहे.
महत् प्रयास बाबासाहेबांना करावे लागले. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने बाबासाहेब ग्रस्त होते, तरी सुद्धा बघा बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला, आपल्याला संविधान बाबासाहेबांनी दिलं आणि एवढं परिश्रम केले, एवढं मेहनत केले. बाबासाहेबांची 4 मुलं मृत्यूला प्राप्त झाले. बाबासाहेबांचा राजरत्न गेला, बाबासाहेबांची इंदुमती गेली, बाबासाहेबांचा रमेश गेला, बाबासाहेबांचा गंगाधर गेला. अगदी वयाच्या 37व्या वर्षी माता रमाईचा मृत्यू झाला. म्हणजे एवढं मोठं बलिदान दिलं बघा बाबासाहेबांनी, आणि त्या बलिदानाची जी काही पावती आहे किंवा बलिदानाची जी काही परतफेड आहे, तर ती परतफेड तर आपण करू शकत नाही. आणि आपण आपलं संपूर्ण जीवन जरी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी, माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी जरी आपण दिलं असेल, तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम बघा बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहे. या उपकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. आपण स्वतःला जर बाबासाहेबांचे अनुयायी समजत आहोत, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समर्पित आपण आहोत, तर मग बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जीवन जगण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? आपण आपल्या बुद्धिमत्तेचा विलास कशाला करायला पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं की 22 पद्धतीचं तुम्ही चांगल्यापणे काटेकोरपणे पालन करायला पाहिजे. मी कुठल्याही प्रकारच्या देवी देवतेला मानणार नाही, आपण मानलं नाही पाहिजे. मी कुठल्याही प्रकारच्या हिंदू धर्मातील जे काही उत्सव असतील, सण असतील, याला मानणार नाही, आपण मानलं नाही पाहिजे. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला असेल, तर आत्मा असेल, कर्मकांड असेल, ईश्वर असेल, देवी देवता असेल, या सर्व प्रकारच्या संकल्पनेला जोपर्यंत आपण त्यागत नाही, नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत बघा आपल्या जीवनाचं कल्याण कधीही होणार नाही. म्हणजे बाबासाहेब बघा, दुसरा संदर्भ जर आपण घ्यायचा असेल, तर बाबासाहेब प्रत्यक्ष रूपाने, जसं विठ्ठलाला बाबासाहेब असं म्हणतात की विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच आहे की नाही? बाबासाहेब असं म्हणतात, विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहे, आणि मला जर आयुष्य लाभलं तर बुद्ध आहेत हे मी सिद्ध करून दाखवतो. एवढं सत्य बाबासाहेब जाणतात, बाबासाहेब सांगतात. तरी सुद्धा जेव्हा माता रमाई बाबासाहेबांना आग्रह करते, बघा कशाचा आग्रह करते माता रमाई, की मला पंढरपूरला जायचं आहे. बाबासाहेबांनी अट केली का ती पूर्ण? ती विनंती केली का पूर्ण? जेव्हा रमाई बाबासाहेबांना म्हणते की मला पंढरपूरला जायचं आहे, बाबासाहेब असं म्हणतात की रामू, तिथे जाऊन काय करणार आहे? तिथे जाऊन तू काय करणार आहे? तिथील जो काही विठ्ठल आहे, तो विठ्ठल आपल्यासारख्यांना दर्शन देत नाही. आपण एक नवी पंढरपूर निर्माण करू, जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, जिथे बंधुत्व असेल, जिथे कुठल्याही प्रकारचा अपमान नसेल, तिथे सन्मान प्राप्त होईल, अशा प्रकारचं नवीन पंढरपूर आपण निर्माण करू. जर समजून घ्या, बाबासाहेबांनी माता रमाईला जर पंढरपूरला घेऊन गेले असते तर काय झालं असतं? काय झालं असतं याची कल्पना करा तुम्ही. बाबासाहेब जर पंढरपूरला रमाईला जर घेऊन गेले असते, तर दीक्षाभूमीला लोक कमी गेले असते आणि पंढरपूरला जास्त गेले असते. लोक म्हणले असते, तुम्हाला काय कळते भंतेजी, बाबासाहेब रमाईला पंढरपूरला घेऊन गेले, आहे की नाही? म्हणजे बाबासाहेबांना सत्य माहीत असताना सुद्धा लोकांच्या मानसिकतेचा विचार, उगच बाबासाहेबांना बोधिसत्व म्हटलं नाही, कारण बाबासाहेबांना बोधिसत्व हे उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्येला जाणतात. कारण बाबासाहेबांनी जर तशा प्रकारचं कृत्य केलं असतं, किंवा माता रमाईला जर पंढरपूरला जर घेऊन गेले असते, तर सगळे लोक बघा वारकरी कमी आणि नव्याने झालेले महारबोध तिथं पंढरपूरला जास्त असते, असं झालं असतं. आजही बघा बाबासाहेबांनी जो धोका दिला की असं तुम्हाला म्हणू नये, असं तुम्हाला म्हणू नये की महाराज जागतिक जे बौद्ध आहेत, म्हणजे जगामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचं आचरण आणि अनुसरण करणारे जे लोक आहेत, त्या लोकांनी असं म्हणू नये की महाराजांनी बौद्ध धम्म बाटवला. जर तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करत नसाल, आचरण करत नसाल, त्याला जाणत नसाल, समजून घेत नसाल, तर साहजिकच ते बाटण्यासारखं होईल. आज जर तुम्ही दिवाळी म्हणून जर भगवंताच्या समोर जर दिवे लावत असाल, बाबासाहेबांच्या समोर जर तुम्ही दिवे लावत असाल, तर त्यांची विटंबना नाही तर काय आहे? आणि एका दिवसाने दिवा लावून तुमचं काय होणार आहे? ज्या घरामध्ये हजारो वर्षापासून दिवाच नाही आहे, असंख्य भारतामध्ये असे घर आहे की ज्या घरामध्ये दिवा नाही आहे, मग ते लोक काय जीवन जगत नाहीत का? ते लोक काय सुखी नाही आहेत का?
आणि एक दिवस जर तुम्ही दिवा लावल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणता प्रकाश निर्माण होणार आहे, कोणत्या तुमच्या मनातील अंधकार नष्ट होणार नाहीसा होणार आहे. जर दिवाच लावायचा असेल तर शिलाचा दिवा लावा, सदाचाराचा दिवा लावा, प्रज्ञेचा दिवा लावा, सदाचाराचं आचरण करा, अनुसरण करा, रोज विहारामध्ये जा, रोज विहारामध्ये दिवे लावा, मेणबत्त्या लावा, कोण मर्जी केली आहे. परंतु असं लोक करणार नाही. म्हणजे ज्यांना करायचं असतं तर ते असं करणार नाहीत. त्या दिवशी मात्र मुद्दाहून अशा प्रकारचं केलं जातं. वैचारिक गोंधळ निर्माण करणारी लोक बघा फार मोठ्या स्वरूपामध्ये निर्माण होत आहे. नुसता गोंधळच आहे बघा. कोणी म्हणते विपश्यना केली पाहिजे, कोणी म्हणते नाही केली पाहिजे, कोणी म्हणते पुनर्जन्म आहे, कोणी म्हणते पुनर्जन्म नाही आहे, कोणी म्हणते देवता आहे, कोणी म्हणते देवता नाही आहे. नुसता वैचारिक गोंधळ बघा निर्माण होत आहे आणि निर्माण केला जात आहे. जर वैचारिक गोंधळामध्ये पडायचं कशाला. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ दिला आहे, परिभाषिक शब्दांमुळे उत्पन्न होणारा गोंधळ अशा प्रकारचं बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये चॅप्टर आहे. आपण तेही वाचत नाही, त्याला समजून घेत नाही, त्याचं चिंतन मनन करत नाही. अनेक लोकांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ केवळ वाचायचा म्हणून वाचलेला आहे. चिंतनात्मक दृष्टिकोनातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं जर आपण अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं तर बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये मिळतात. परंतु वाचणं कमी असतं आणि बुद्धी विलास करण्यासाठी लोकांना मात्र जास्त आवडतो. त्यामुळे बघा गोंधळ निर्माण होत आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माचा आपण आचरण करण्यासाठी किमान पंचशिलेचं तर पालन करा. बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्या. जी गोष्ट तुम्हाला समजत नाही, आता सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तर तुमच्या सगळ्या लोकांच्या डोक्यावरून गेल्या असतील. बिलकुल मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. सरांनी बघा एवढ्या आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या ते बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून गेलं असेल. पंचस्कंदाच्या संदर्भामध्ये सर बोलले, ऐक ना, प्रत्येक सहपात सिद्धांच्या संदर्भामध्ये बोलले, काही अभिधमा चित्त चैतसिकच्या संदर्भामध्ये बोलले, चित्ताचे प्रकार किती आहे, चैतसिका किती प्रकारच्या आहे या संदर्भामध्ये बोलले. तर आणखी आपण म्हणजे प्रायमरी मध्येच आहोत. म्हणजे अभिधम्म तर तुमच्यापासून कोसो दूर आहे. कोसो दूर म्हणजे तुम्हाला त्या अभिधम्माची आणखी चाहूल सुद्धा नाही आहे. केवळ आपण सुत्त पिटकामध्येच आहोत. सुत्त पिटकच आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत. साधे साधे सुत्त सुद्धा आपल्याला समजत नाहीत. भगवंताने बघा 2600 वर्षापूर्वी कालाम नावाचं सुत्त सांगितलंय, ज्याला केसुमती सुत्त असं म्हटलंय. कालाम लोकांना भगवंताने उपदेश दिला बघा. कालाम लोकांच्या मनामध्ये सुद्धा शंका कुशंका निर्माण होत होत्या. ते म्हणाले की भगवान, आमच्याकडे असंख्य लोक येतात आणि ते म्हणतात की आम्ही जे सांगतो तेच खरं आहे, बाकी जे सांगतात ते काय सगळं खोटं आहे. भगवंतानी 2600 वर्षापूर्वी बघा मनुष्याला बौद्धिक स्वातंत्र्य दिलं आहे. कालाम सुत्ताच्या द्वारा भगवंत असे म्हणतात की ग्रंथामध्ये लिहिलं आहे म्हणून तुम्ही प्रमाण मानू नका. परंपरेनं चालत आलेला आहे म्हणून तुम्ही प्रमाण मानू नका. एखादा ज्ञानी विद्वान सांगत आहे म्हणून तुम्ही मानू नका. तुमच्या परिवारातील लोक ते मानतात म्हणून सुद्धा तुम्ही मानू नका. एखादा श्रमण ब्राह्मण तुम्हाला सांगत असेल म्हणून सुद्धा तुम्ही मानू नका. जर तुमच्या बुद्धीला पटत असेल, तुम्हाला ते सत्य वाटत असेल आणि त्याचं आचरण केल्यानंतर जर तुमचं सुख तुम्हाला सुख प्राप्त होत असेल तर त्या गोष्टी तुम्ही माना. त्या गोष्टी जर तुम्हाला मानायचं असेल तर माना, अन्यथा मानू नका. म्हणजे एवढं स्वातंत्र्य बघा बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. धम्म दीक्षा देत असताना सुद्धा बाबासाहेब असं म्हणाले की मी बुद्ध तत्वज्ञानाला स्वीकारत असताना जागरूकपणे प्रज्ञेच्या द्वारा स्वीकारलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे मेंढरासारखं येऊ नका. जर तुम्हाला धम्म स्वीकारायचं असेल तर तुम्ही या, अन्यथा येऊ नका. एवढं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. कारण बाबासाहेबांनी असं कधीही म्हटलंय तुम्हाला की मी धम्म स्वीकारतो म्हणून तुम्ही धम्म स्वीकारा, असं बळजबरी तुम्हाला केल्या गेली नाही. भगवंताने सुद्धा असं कधीही म्हटलं नाही आहे. तुमच्या बुद्धीला पटत असेल, तुमचं कल्याण होणार असेल, तुम्हाला ते समजत असेल, कारण धम्म तत्वज्ञान हे आपल्या स्वतःच्या हितासाठी असते, आपल्या सुखासाठी असते, आपल्या कल्याणासाठी असते. जी गोष्ट आपल्याला समजली त्याचं आचरण करायचं, त्याचं अनुसरण करायचं. जी गोष्ट आपल्याला समजली नाही ती गोष्ट आपण सोडून द्यायची. एवढं बघा स्वातंत्र्य आहे. धम्माचं आचरण करणं बाजूला राहते. पंचशिलेवरती कोणी चर्चा करत नाही. उपोषद शिलावरती कोणी चर्चा करत नाही. दान पुण्यावरती कोणी चर्चा करत नाही. म्हणजे चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहे त्या चांगल्या गोष्टीवरती बघा चर्चा केली जात नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती
म्हणजे चर्चा केली जात असते. असंख्य लोक म्हणतात गोयंका गुरुजींनी विपश्यना सांगितली, बौद्ध धर्मामध्ये विपश्यना नाहीच आहे असं 100% लोक म्हणतात. काय काय लोकांतर पुस्तकं सुद्धा लिहिले. काय काय लोक म्हणतात की बाबासाहेबांनी विपश्यना कुठे केली सांगा. आम्हाला मग प्रश्न करतात की बाबासाहेबांनी विपश्यना कुठे केली सांगा, असंही लोक विचारतात. विपश्यना म्हणजे केवळ डोळे लावून बसणे नव्हे. लोकांना विपश्यनेचा समाधीचा अर्थ कळाला नाही आणि अर्थ न कळाल्यामुळे लोकांमध्ये गोंधळ होत आहे. बघा, विपश्यना म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता आहे. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता आहे. तुमचं चित्त चांगल्या कामामध्ये एकाग्र होते. मी आता बोलत आहे, बोलताना जर माझं चित्त एकाग्र जर नसेल तर मी बोलू शकतो का? तुम्ही ऐकत आहात, ऐकताना जर तुमचं चित्त एकाग्र नसेल तर तुम्ही ऐकू शकता का? भोजन करणारा व्यक्ती जर एकाग्रतेने जर भोजन करत नसेल तर तो भोजन करू शकतो का? चालणारा व्यक्ती जर एकाग्रतेने जर चालत नसेल तर तो एकाग्र व्यवस्थित चालू शकतो का? गाडी चालवणारा व्यक्ती जर एकाग्र चित्ताने जर गाडी चालवत नसेल तर तो गाडी चालू शकतो का? म्हणजे इथे प्रत्येक कार्य करत असताना आपण सजग असलं पाहिजे, आपण जागरूक असलं पाहिजे. जागरूकतेने आपण जे जे कार्य करत असतो त्यालाच तर विपश्यना म्हटलं आहे. विपश्यना काय दुसरं तिसरं काय का? भगवंत असे म्हणजे की चालताना, बोलताना, खाताना, पिताना, झोपताना, प्रत्येक कृती करताना तुम्ही सजग असलं पाहिजे, तुम्ही जागरूक असलं पाहिजे, स्मृती संप्रजन युक्त तुमचं चित्त असलं पाहिजे. त्यालाच तर विपश्यना असं म्हटलं आहे. म्हणजे चित्ताची एकाग्रता साधणे हे काय अकुशल कर्म आहे का? वाईट कर्म आहे का? पाप कर्म आहे का? आणि गोयंका गुरुजींनी सांगितलं म्हणजे काय त्यांची मनोबोली थोडी आहे. भगवंताने सांगितलेला हा मार्ग आहे, त्यांना समजला, त्यांना कळाला आणि त्यांनी आपल्या पुण्य पारमीने लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. विपश्यना हा समाधीचं केवळ अंग आहे आणि त्यामुळे आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. 4 प्रकारच्या विपश्यना बघा भगवंतांनी सांगितल्या. कायन विपश्यना असेल, वेदना विपश्यना असेल, चित्तान विपश्यना असेल, धम्मान विपश्यना असेल. तुम्ही 2 प्रकारचे भगवंताच्या काळामध्ये धम्माचं अनुसरण करणारे 2 प्रकारचे भिक्षू होते, ज्याला विपश्यना धूर असं म्हटलं आहे आणि एकाला धम्मधूर असं म्हटलं आहे. भगवंताकडे जे जे भिक्षू लोक येत होते, जे वयाने वृद्ध होते, तर भगवंत असे म्हणत की तुम्ही काय करता, विपश्यना धूर बनता का धम्मधूर बनता? तर तेव्हा ते म्हणायचे भगवान आमचं वय आता भरपूर झालं आहे, आम्ही काय धम्मधर बनू शकत नाही. म्हणजे ज्यांना त्रिपिटकाचं अध्ययन करायचं होतं, चिंतन मनन करायचं होतं, सुत्त पाठांतर करायचे होते, त्याला धम्मधर असं म्हटलं जायचं. तर ते म्हणायचे की आम्ही काय धम्मधर बनू शकत नाही, आम्ही विपश्यना धूर बनतो. आणि त्यांना भगवंत एखादं कर्मस्थान द्यायचे आणि कर्मस्थान दिल्यानंतर ते ध्यान मनन चिंतन करायचे आणि अरंत पदाला प्राप्त होत असत. अनेक भिक्षू त्रिपिटक धर होते किंवा अन्य भिक्षू काही विपश्यना धर होते. म्हणजे भगवंताच्या सद्धमाला जाणत असताना, समजून घेत असताना सर्व प्रकारच्या अंगाला आपण जाणलं पाहिजे, सर्व प्रकारच्या अंगाला आपण समजून घेतलं पाहिजे. आपण विपश्यनाला समजून घेतलं पाहिजे, आनापान सतीला समजून घेतलं पाहिजे, समाधी भावनेला आपण समजून घेतलं पाहिजे. मैत्री असेल, करुणा असेल, मुदिता असेल, उपेक्षा असेल, या सर्व प्रकारच्या सिद्धांताला बघा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकली जोपर्यंत आपण धम्माचं अनुसरण करत नाही, प्रॅक्टिकली जोपर्यंत त्याचं आचरण करत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही लाभ होत नाही. नतावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वानं धम्मं कायन पसती. बोलण्याने कोणी धम्मधर होत नसतो, आचरण करावं लागतं प्रॅक्टिकली. जोपर्यंत प्रॅक्टिकली बघा मनुष्य आचरण करत नाही, अनुसरण करत नाही. नदीमध्ये जर पोहायचं असेल तर मला पोहणं येते असं पुस्तकात जर अभ्यास केला असेल तर नदीमध्ये पोहणारा माणूस काय वाचेल का? प्रॅक्टिकली त्या पाण्यामध्ये जाऊन त्याला पोहावं लागतं, तर तेव्हा तो पैल तरी जाऊ शकतो. अगदी धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्यक्ष रूपाने आपण दान पुण्य करणार नाही, प्रत्यक्ष रूपाने आपण सील पालन करणार नाही, प्रत्यक्ष रूपाने आपण समाधी भावना करणार नाही, चिंतन मनन करणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला धम्माचं ज्ञान प्राप्त होणार नाही, आपण सुखाला प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे बघा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये किंवा केवळ रूढी आणि परंपरेमध्येच पुन्हा पुन्हा जर आपण गुरफटून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर बुद्ध तत्वज्ञानाचं आपण आचरण कधी करणार आहोत, बुद्ध तत्वज्ञानाला आपण कधी जाणणार आहोत, समजून घेणार आहोत, कधी आपण त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे बांधवांनो, या छोट्या मोठ्या गोष्टीला आपण सोडलं पाहिजे. आपल्या समोर अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारचे संकट तुमच्या समोर आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाचे संकट तुमच्या समोर आहेत. शिक्षणाचं संकट तुमच्या समोर फार मोठं आहे. जे तुमच्या जीवनामध्ये जे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी येणारे जे धोके आहेत ते अत्यंत मोठे आहेत. सामाजिक धोका असेल, वैचारिक धोका असेल, धार्मिक धोका असेल, शैक्षणिक धोका असेल, आर्थिक धोका असेल, सामाजिक धोका असेल, सर्व प्रकारचे धोके तुमच्या समोर करून उभे आहेत. आणि त्यामुळे आपल्याला केवळ बुद्धी विलास करून चालणार नाही, तर त्यासाठी उपाय योजना सुद्धा शोधाव्या लागतील. धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण कशा प्रकारचं करावं, त्याचं कशा प्रकारे आपण आचरण करण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याचं चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे धम्मदीप भंतेजी आपल्या या परिसरामध्ये राहतात, धम्माचं चांगल्या प्रकारचं काम करतात. इथे खूप चांगल्या प्रकारे जागा, मला तरी असं वाटतं की जळगाव शहरामध्ये पहिलं सेंटर आहे. पुढे विहाराची एवढी मोठी जागा काही आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आपण सर्वांनी या सहकार्यासाठी, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी मी काय करू शकतो, मी काय योगदान देऊ शकतो, कारण बाबासाहेबांचं धम्म मिशन आपल्याला पूर्ण करायचं आहे. भिक्षू म्हणून केवळ आम्हीच ते केलं पाहिजे किंवा आम्हीच करायला पाहिजे, आमचं ते तर नैतिक कर्तव्य आहे. कारण ज्या अर्थी आम्ही प्रबोधित झालो, ज्या अर्थी आम्ही चिवर घेतलं, तर आमचं स्वतःचं समर्पण आहेच आहे. परंतु जोपर्यंत श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बघा समोर येत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं कार्य होऊ शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिले बाबासाहेबांना समजून घ्या, बाबासाहेबांच्या विचारांना समजून घ्या, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समजून घ्या. आणि जोपर्यंत आपण बाबासाहेबांना समजून घेत नाही, बाबासाहेबांच्या त्यागाला, बाबासाहेबांच्या समर्पणाला आपण जोपर्यंत समजून घेत नाही, तोपर्यंत बघा आपलं जीवन हे सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण अत्यंत श्रद्धावान आहात, आपण वैचारिक आहात. सातत्याने आपण धम्म आचरण केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, आपण उपोष शीलाचं आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. किमान पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, महिन्यातून 4 उपोषशील सुद्धा आपण पालन केले पाहिजे. कारण उपोषशील आचरण करणं, पालन करणं आपल्या जीवनातील महान आणि मंगलकारी असं कार्य आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी पूजनीय भंते धम्मदीपजी यांच्या कठीण चिवरदान समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात. आपण सर्वांनी शांत चित्ताने धम्मदेशना श्रवण केली. या कार्यासाठी ज्या ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी जे काही कळत न कळत जे काही दान पुण्य केलं असेल, कुशल कर्म केलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, भिक्खू संघाला भोजन दान दिलं असेल, चिवरदान दिलं असेल, परिष्कार दान दिलं असेल, फळदान दिलं असेल, आदी संपूर्ण जे काही दान पुण्य केलं आहे, या संपूर्ण दान कर्माच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करतो आणि छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.